तो विरोध आम्ही जो आहे, आम्ही बाकीचं काय करत नाही, कोणाला शिव्या शाप द्यायच्या नाहीत, आम्हाला काही रस्त्यावर मारामाऱ्या करायच्या नाहीत. उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जातं. तो नवनाथ वाघमारे त्याची गाडी जाळण्यात आली. आमच्या हाकेचा तो कार्यकर्ता आहे, त्याचा एवढं प्रचंड त्याला मारला की हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ॲडमिट करावं लागलं. ह्या गोष्टी आम्ही नाही करत आहोत. आम्ही सरकारकडे सांगतो आहोत की बाबा हे चुकीचं झालेलं आहे आणि सरकार जर ऐकत नसेल तर आम्हाला दुसरा मार्ग जो आहे हायकोर्टाचा, तिकडे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहे. त्यामुळे आता ही सगळी मंडळी फार हुशार आहेत, राजकारणी आहेत, ठीक आहे, काही बोलतात ते. पण विखेंनी घराणींची भेट घेतली तशी या मुद्द्यावर तुम्ही आवाज उठवता, तुमची पण भेट घेऊन तुमची पण बाजू जाणून घेणं अपेक्षित होतं. कोणाची? विखेंनी तुमची सुद्धा भेट घेतली असेल तर तुम्ही सुद्धा तुमची बाजू त्यांना सांगितली असेल. आणि ही बाजू सध्या अहो सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे ना. आणि तुम्हाला सांगतो आता हायकोर्टामध्ये त्या दिवशी जे झाले जे आहे हिअरिंग पहिली, आणि आता त्यांनी सांगितलं की शासनाला काय म्हणायचं ते सांगा, हा पात्र शब्द का काढला ते सांगा, हे हायकोर्टाचे निर्णय तुम्ही का बदलले ते सांगा, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं, असं त्या आमच्या जे आमचं ॲफिडेविट होती आपली काय त्याच्यावर जे आहे त्यांनी खास अधोरेखित केलं आणि सांगितलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे आहे या सगळ्यांचं. आम्ही तेच म्हणतो की आम्हाला याचं उत्तर पाहिजे, ते तुम्ही देत नाही तर आम्ही तिथे जातो आहोत, काय अडचण आहे. आणि आम्हाला काही कोणाची लढाई करायची नाही, कारण आमचे समाज गरीब आहेत, पैशानं गरीब आहे, शिक्षणाने गरीब आहेत, मागास प्रचंड आहेत आणि पॉलिटिकल पॉवर तर आमच्याकडे नाहीच आहे. त्यामुळे आम्ही फक्त तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायचा. अशी काही कोणाची जर अपेक्षा असेल तर मला असं वाटतं की छगन भुजबळ आज 35 वर्षाच्यासाठी लढतोय, तो लढेल. आणि नवीन नवीन संघटना तयार झालेल्या आहेत, त्यासुद्धा आता बोलायला लागतील. बघू काय होत आहे ते. पॉलिटिकल पॉवर नाही म्हणून तुम्ही स्वतःही सत्तेत आहेत, इतर कोणतेही सत्ताधारी नेते म्हणते ओबीसी किंवा तेवढे आक्रमकपणे पुढे येत नाही जेवढे तुम्ही पुढे येत. त्याला तो प्रश्न जो आहे तो माझ्यासाठी नाही आहे, त्याचं उत्तर इतरांनी द्यायचं आहे. का आक्रमकपणे पुढे येत नाहीत, काय कुठलं प्रश्न त्यांच्यावर आहे त्यांना तुम्ही विचारा, मला काय माहिती. मी तर आपलं तयार आहे बाबा, काय असेल ते मी हे सगळं आहे बोलतोय आणि 35 वर्ष लढतोय, काय व्हायचं असेल ते होईल माझं. साहेब, बाबासाहेब पाटील जे आहेत सहकार मंत्री, त्यांनी असं म्हटलंय की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, कर्जमाफी होऊन त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणले. वादग्रस्त विधान त्यांनी केले. आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे शब्द बोलणं. आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना, अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतं कोण काय बोलतं ते बोलतील त्यांना. साहेब, लक्ष्मण हाकेंचं असं म्हणणं आहे की विखे पाटील म्हणजे गोगलगाय पोटात पाय आहे, विखे पाटील म्हणजे गोगलगाय पोटात पाय असं लक्ष्मण हाके म्हणतात, तर यापुढे ओबीसी समाजाने त्यांना मतदान करू नये असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं. आता हाके बोलला काय नाही बोलला काय, आता हेच होणार आहे ना पुढे. मी आता मगाशी जे सांगितलं की सगळ्या ओबीसीच्या मनामध्ये जो एक प्रकारचा संदेह निर्माण होतो आहे काय आमच्या मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये, आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये, त्या पक्षांच्या बाबतीमध्ये, आता ते आम्ही किती काही सांगितलं आणि नाही सांगितलं तरी काय होणार आहे, ते जे आहे समजणे वालों को इशारा काफी आहे. साहेब 17 तारखेला मोर्चा परत होणार आहे, जो मागे रद्द करण्यात आला होता, की हा मोर्चा कसा असणार आहे, कोण कोण सहभागी असणार, हा मोर्चा नक्की कसा असं आहे की हा मोर्चा जो आहे हा महात्मा फुले समता परिषदेने आयोजित केलेला सकल ओबीसी समाजाचा मोर्चा आहे. तिथे सर्वच संघटनांनी यावं अशी अपेक्षा आहे. परंतु एक तेही आहे की किती संघटनाच्या किती लोकांना भाषणं करायला आम्ही द्यायची, आणि आमच्या संघटना एवढ्या सगळ्या 374 आणि त्याच्यामध्ये रात्रभर चालेल भाषणं तरी संपणार नाही मीटिंग.
तर त्याच्यावर मात्र जे आहे नियंत्रण राहील. आणि दुसरं आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या ह्या सभेमध्ये आम्ही मराठा समाजाला टार्गेट करत नाही, केलेलं नाही आतापर्यंत. मराठा समाज आमचा शत्रू नाही. हा सोकॉल्ड जो नेता उगवलेला आहे मध्येच, काल सांगितल्याप्रमाणे वाळूवाले दारूवाले दादा लोकांचा, तो जे काही करतो आहे